ओके, कन्सेप्ट काय पहा, ब्रुस्टर्स लॉ. ठीक आहे, ब्रुस्टर्स लॉ काय सांगतो, ज्यावेळी एखाद्या सरफेसवर एखादा सपोज आपल्याकडं डेन्सर मीडियम, ठीक आहे, लाईट ज्यावेळी रेअर मीडियम म्हणून डेन्सर मीडियम होतं, रिफ्रॅक्शन आठवत असेल. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, लाईटचं बेंड होणं म्हणजे काय असतं, रिफ्रॅक्शन. मीडियम बदलते त्यावेळी लाईट बेंड होतं, त्याला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन म्हणतो. पण लाईट ही कम्प्लिटली रिफ्रॅक्ट नाही होत. म्हणजे ग्लास स्लॅब जरी घेतला, ग्लास स्लॅबवर जर लाईट इन्सिडेंट केली तर ती कम्प्लिटली रिफ्रॅक्ट नाही होत. काहीतरी अमाऊंट मध्ये काय होत असते, ते रिफ्लेक्ट होत असते. ठीक आहे, तर ब्रुस्टर्स लॉ काय सांगतो, एक असा अँगल असतो, सपोज आपल्याकडे अनपोलराइज लाईट आहे, त्या अनपोलराइज लाईट आपण एखाद्या ग्लास स्लॅबवर इन्सिडेंट केली. ग्लास स्लॅबवर इन्सिडेंट केल्यानंतर असा एक पॉईंट येतो, असा एक अँगल ऑफ इन्सिडन्स येतो, त्या पॉईंटला जे रिफ्लेक्टेड रे असते, ते रिफ्लेक्टेड रे कम्प्लिटली पोलराइज असते. काय असते, कम्प्लिटली पोलराइज्ड. ठीक आहे, म्हणजे काय, जर सपोज आपल्याकडं एक डेन्सर मीडियम आहे, एक रेअर मीडियम आहे, आणि येणारी जी लाईट आहे ती आहे अनपोलराइज्ड. कशी आहे, अनपोलराइज्ड. अनपोलराइज्ड लाईट अशी दाखवतात का, नाही. याच्यात काय करायला लागेल आपल्याला, असे डॉट काढावे लागतील, त्यावेळी ती काय होते, अनपोलराइज्ड लाईट होते. ठीक आहे, अनपोलराइज्ड लाईट. ठीक आहे, ती इन्सिडेंट झाली एका पर्टिक्युलर अँगलला. सपोज आपण अँगल म्हणूया तो थिटा बी. काय अँगल, थिटा बी. आणि आता ती काय झाली, रिफ्रॅक्ट झाली. रिफ्रॅक्ट झाल्यानंतर ती कशी आहे, पार्शियली पोलराइज्ड आहे. कशी आहे ती, पार्शियली पोलराइज्ड. म्हणजे थोडी पोलराइज्ड आहे, थोडी अनपोलराइज्ड आहे. ठीक आहे, तर इथे रिफ्लेक्टेड रे जे असेल, ते रिफ्लेक्टेड रे कम्प्लिटली पोलराइज्ड असेल. कशी असेल ती, कम्प्लिटली पोलराइज्ड. तो जो अँगल आहे थिटा बी, तो थिटा बी म्हणजे असतो ब्रुस्टर्स अँगल. काय असतो तो, ब्रुस्टर्स अँगल. ठीक आहे, असा एक पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स येतो. आपण काय केलं, रे इन्सिडेंट केली, इन्सिडेंट केल्यानंतर ती पार्शियली रिफ्रॅक्ट झाली, पार्शियली रिफ्लेक्ट झाली. ठीक आहे, असा एक अँगल येतो, त्या अँगलला रिफ्लेक्शन होणारी जी रे किंवा रिफ्लेक्टेड रे कशी असते, पोलराइज असते. कशी असते, पोलराइज. अनपोलराइज लाईट काय झाली, आता पोलराइज झाली. ठीक आहे, युझिंग रिफ्रॅक्शन और रिफ्लेक्शन. ब्रुस्टर्स लॉ काय सांगतो, की एक पर्टिक्युलर अँगल येतो थिटा बी, त्या अँगलला जे रिफ्लेक्टेड रे असते ती काय असते, पोलराइज असते. काय असते, रिफ्लेक्टेड रे पोलराइज असते. काय असते, पोलराइज. सो त्या अँगल थिटा बी आपल्याला फाइंड करायचा आहे. टेक्स्टबुक मध्ये या पेज नंबर 167 आलात का, तर ह्यावेळी एक गिवन कंडिशन आहे. ती गिवन कंडिशन म्हणजे काय, ह्या रिफ्रॅक्टेड आणि रिफ्लेक्टेड रे मध्ये अँगल जो आहे तो कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. गिवन कंडिशन काय आपल्याला, यांच्यात अँगल कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. ठीक आहे, मग असं लिहिलं तर चालेल का, आता लॉज ऑफ रिफ्लेक्शन नुसार अँगल ऑफ इन्सिडन्स हाच कोणाला इक्वल असतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे इथला जर थिटा बी आहे तर हा पण काय येणार, थिटा बी येणार ना, बरोबर. मग असं लिहिलं तर चालेल का, ते सांगा मला. थिटा बी प्लस 90 आणि प्लस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन थिटा आर म्हणूया आपण, इज इक्वल टू 180 डिग्री. असं चालेल का, कारण काय ते एकाच लाईन मध्ये ना सगळे असे नॉर्मल इथे. ठीक आहे, हे काय रिफ्लेक्टेड आहे, नंतर हा 90 डिग्री आहे त्यांच्यात, ही रिफ्लेक्टेड आहे, हे रिफ्रॅक्टेड आहे, आणि हा काय त्यांच्यात 90 डिग्री आहे. ह्या तिघांचं ऍडिशन काय होणार आहे, 180 डिग्री होणार आहे. का, कारण ते स्ट्रेट लाईन. ठीक आहे, बरोबर आहे. मग 90 इकडे जाईल आणि काय राहील, थिटा बी प्लस थिटा आर इज इक्वल टू 90 डिग्री. काय डाऊट आहे याच्यात, काय डाऊट आहे. आता जर रिफ्रॅक्शनचा प्रिन्सिपल यूज केला, काय यूज केलं, रिफ्रॅक्शन. ठीक आहे, रिफ्रॅक्शन आठवतंय का, रिफ्रॅक्शनचा थर्ड लॉ काय सांगतो, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू n2 अपॉन n1. ठीक आहे, साइन आय अँगल ऑफ इन्सिडन्स काय आहे, थिटा बी, साइन आर थिटा आर, काय थिटा आर इज इक्वल टू काय येतो, n2 अपॉन n1. हा n1 इकडे जाईल म्हणजे काय येईल, n1 साइन थिटा बी इज इक्वल टू काय येईल, n2 साइन थिटा आर. काय डाऊट आहे, कंडिशन बरोबर लिहिलीत, बरोबर आहे. मग याच्या जागी असं लिहिलं चालेल का, n1 साइन थिटा बी इज इक्वल टू n2 साइन थिटा आरच्या ऐवजी 90 मायनस थिटा बी लिहिलं चालेल का. आणि 90 मायनस थिटा काय असतो, 90 मायनस थिटा काय असतो, 90 मायनस थिटा काय असतो, मॅथ्स वाले 90 मायनस थिटा इज कॉस थिटा. ठीक आहे,
साइन थीटा बी इज इक्वल टू n2 कॉस थीटा बी. ठीक आहे, साइन अपॉन कॉस करा, कॉस इकडे घ्या. ठीक आहे, साइन थीटा बी अपॉन साइन सॉरी कॉस ना, कॉस थीटा बी इज इक्वल टू काय आलं n2 अपॉन n1. साइन अपॉन कॉस काय येतो टॅन. टॅन थीटा बी इज इक्वल टू काय आलं n2 अपॉन n1. म्हणजेच काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ना सेकंड मीडियमचा, कोणाच्या रिस्पेक्टिव्ह फर्स्ट मीडियमच्या. म्हणजे थीटा बी जर अँगल काढायचा असेल तर थीटा बी अँगल इज इक्वल टू काय टॅन इनवर्स ऑफ n2 अपॉन n1. म्हणजे टॅन इनवर्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स केला तर आपल्याला काय मिळेल तो थीटा बी मिळेल, टॅन इनवर्स ऑफ n2 अपॉन n1. किंवा यालाच लिहू शकतो आपण थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ न्यू विच इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. समजलंय का? आणि हाच काय ब्रुस्टर्स लॉ. काय हा ब्रुस्टर्स लॉ. ब्रुस्टर्स लॉ स्टेट्स दॅट किंवा ब्रुस्टर्स लॉ असा एक पर्टिक्युलर अँगल देतो थीटा बी की ज्या अँगलला रिफ्लेक्टेड रे जी असते ती कशी असते पोलराइज असते. कशी असते पोलराइज. आता ही जी पोलराइज लाईट असते ती पोलराइज लाईट परपेंडिक्युलर असते सरफेसला. कशी असते परपेंडिक्युलर. ती काढताना आपण अशी पण काढू शकत होतो ना. ठीक आहे, ही पण पोलराइज लाईटच आहे आणि ही पण काय पोलराइज लाईटच आहे ना, पण आपण डॉटेड का काढली कारण ती जी पोलराइज लाईट असते ती कशी असते परपेंडिक्युलर असते सरफेसला. सपोज आपला सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट आहे, इकडून अनपोलराइज लाईट पडली. ठीक आहे, ती इकडून जाताना काय होणार आहे इथून बाहेर पडताना पोलराइज होणार आहे. ठीक आहे, तर ही जी पोलराइज लाईट असेल तिचे जे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स व्हायब्रेट होतात ते कसे व्हायब्रेट होतात परपेंडिक्युलर टू द परपेंडिक्युलर नाही पॅरलल पाहिजे ना, पॅरलल की परपेंडिक्युलर सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट त्याला पॅरलल की परपेंडिक्युलर होते. पॅरलल टू द प्लेन ऑफ पेपर. ठीक आहे, प्लेन ऑफ पेपरला पॅरलल येते पण कॉन्टॅक्ट सरफेस ऑफ कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर आहे ना. बरं कॉन्टॅक्ट इथे आहे, कॉन्टॅक्ट इथे आहे, ती रे अशी आतमध्ये परपेंडिक्युलर झाली ना. प्लेन अशी आहे त्याला अशी येते बरोबर, अशी व्हायब्रेट होते ना बरोबर, परपेंडिक्युलर झाली ना. समजलंय का हे? हा काय आहे ब्रुस्टर्स लॉ. समजलाय ब्रुस्टर्स लॉ. ब्रुस्टर्स लॉ काय देतो एक पर्टिक्युलर अँगल देतो, त्या अँगलला जे रिफ्लेक्टेड रे असते ती काय असते पोलराइज असते. काय असते पोलराइज. हे सांगतो ब्रुस्टर्स लॉ. समजलंय?